रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी. आज आपला मुक्काम आहे ढोकळे कोलशेत रोडवरती आणि ढोकळेलाच एक सिद्धेश्वर गार्डन नावाचं साधारणतः 17 वर्ष जुनं कॉम्प्लेक्स असणार आहे. त्या 17 वर्ष जुन्या कॉम्प्लेक्समध्येच एक साधारणतः 14 ते 15 वर्ष जुन्या रिव्हिरा नावाचं जे बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये आपण हा फ्लॅट दाखवतोय. ॲक्च्युली हा फ्लॅट जो आहे तो 3 BHK फ्लॅट असणार आहे. फ्लॅट आपल्याकडे 2 ते 3 ऑप्शन इथे नक्कीच उपलब्ध आहेत. ज्या वेळेला हा फ्लॅट मी ह्या फ्लॅटचं लेआउट कसं आहे हा दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करतो. याच्यामध्ये जर आपण आलो तर सगळ्यात पहिलं ज्या वेळेला आपली ही जी एंट्री आहे, ही घराची एंट्री आपली बाहेर जाताना नॉर्थ फेसिंगचा हा फ्लॅट असणार आहे. बाहेर तुम्हाला नॉर्थ फेसिंग असेल, आतमध्ये येताना तुमचा साऊथ असणार आहे. सो ज्यावेळेला आपण फ्लॅटमध्ये एंट्री करतो भरगच्च आणि खूप मोठा असा तुम्हाला हा हॉल मिळतो आणि हॉलच्याच ह्या साईडला जर बघितलं तर चांगली अशी एक मोठी प्रशस्त बाल्कनी आपल्याला मिळते. बाल्कनी तुम्ही बघू शकता. बाल्कनी पण असे म्हणजे ओगच आहे म्हणून नाही आहे, मोफा कार्पेटचा असणार हा फ्लॅट असणार आहे. बॅक फेसिंगला जर तुम्ही बघितलं तर दुसऱ्या कॉम्प्लेक्सचा व्ह्यू आहे आणि इथेच ह्या फ्लॅटची खाली तुम्ही बघितलं तर नो पार्किंग, ही जी पार्किंग आहे ही ओपन एक कार पार्किंग ह्यासोबत असणार आहे. साधारण त्याचा जो मेंटेनन्सचा आपण जर विचार केला तर 4,500 रुपये 2 BHK फ्लॅटचा मेंटेनन्स असणार आहे. आणि इथे जर बघितलं तर जुन्याच का होईना पण ॲम्युनिटीज आहेत. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या ॲम्युनिटीज ह्या कॉम्प्लेक्समध्ये आहे. आणि हा अगदी ढोकळे कोलशेत रोडला लागून असणारा प्रोजेक्ट असणार आहे. ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर साधारणतः 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावरती असणार हा 3 BHK फ्लॅट असणार आहे. आता ह्या फ्लॅटचं जे किचन आहे हे ऑलरेडी जुनं आहे पण चांगलं आहे, मेंटेन आहे. आत्ताच घर मालकांनी हे घर पेंटिंग वगैरे करून ठेवलेलं आहे. किचन तुम्ही बघू शकता, गॅसची पाईपलाईन ऑलरेडी इथे आलेली आहे. आणि तसं जर बघितलं तर हा कार्पेट जो आहे तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे 1,050 हा कार्पेट आहे, जुना कार्पेट असल्यामुळे. आणि ज्यावेळेला आपण फ्लॅटच्या आतमध्ये येतो त्यावेळेला ह्या साईडला तुम्ही बघा की चांगलं असं मोठं बाथरूम आहे, वॉशरूम आहे. वॉशरूमची साईज जर बघितली तर ती पण खूप मोठी आहे, कारण ह्या साईडला जरी आपण आलो ना तर इकडे एक ड्राय बाल्कनी आहे. ती ड्राय बाल्कनीचा स्पेस खूप मोठा आहे ॲज कम्पेअर टू बाकीच्या फ्लॅटपेक्षा. बघा हा खूप मोठा ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे, ते तुम्ही बघू शकता की खूप मोठा हा ड्राय बाल्कनीचा स्पेस तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये मिळतो. जर एखादा मोठं परिवार असेल आणि आपल्याला ह्याच्यातलं बजेट ॲडजस्टेबल फ्लॅट जर म्हटलं तर ह्याच्यामध्ये खरोखर हा बजेट ॲडजस्ट होण्यासारखा फ्लॅट आहे. आणि ज्या वेळेला आपण ह्या हॉलमधनं किंवा आपल्या डायनिंग स्पेसच्या बाथरूमच्या ह्या साईडला आल्यानंतर ज्यावेळेला पुढे येतो त्याच्यानंतर तुम्हाला इथे परत मोठं असं एक चिल्ड्रन्स बेडरूम म्हणा किंवा गेस्ट बेडरूम म्हणा ते ह्या साईडला आहे. आवाज घुमतोय मला वाटतं त्याच्यामुळे मी खिडकी ओपन करतो. तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी किंवा जर तुम्ही लाईटचं बघितलं तर लाईट वगैरे पण चांगली आहे फ्लॅटमध्ये, उजेड खूप चांगला आहे आणि चांगला फ्लॅट आहे. म्हणजे हे गेस्ट बेडरूम तुम्ही बघू शकता. गेस्ट बेडरूमच्या जे अपोजिटला मी तुम्हाला कॉमन बेडरूम दाखवलं आहे. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण इकडे येऊ त्यावेळेला त्यांना ह्या साईडला एक बेडरूम आणि ह्या साईडला एक बेडरूम असे 2 बेडरूम्स आपल्याला मिळतील. आपण पहिलं ह्या लेफ्ट हँडच्या बेडरूमला जाऊ. तर बेडरूमची साईज जर बघितली तुम्ही तर बेडरूमची साईज खूप मोठी आणि चांगली आहे. आणि मग ज्या वेळेला हे बेडरूमची साईज तुम्ही बघा खूप मोठी आणि चांगली साईज आहे. आणि ह्या साईडला जर आलात तर इथं तुम्हाला भरगच्च अशी खूप मोठी जागा वॉलड्रॉपसाठी पण दिलेली आहे. फ्लॅट खूप चांगला. ॲक्च्युली फ्लॅट जर बघितलं तर आपला लोअर फ्लोअरला फ्लॅट असणार आहे. ग्राउंड प्लस 20 माळ्याची ही बिल्डिंग असणार आहे. आणि हे आता ह्या बेडरूमचं आपण बाथरूम बघू शकता. बाथरूम साईज पण खूप मोठी आणि खूप चांगली आहे. हा फ्लॅट तसं बघितलं तर खरोखर खूप चांगला आहे. बजेटच्या वाईज जर बघितलं तरी चांगला आहे. आता आपण चाललो आहे शेवटच्या बेडरूमकडे, जे शेवटचं बेडरूम आपलं बाकी असणार आहे. ह्या साईडला तुम्ही एक परत जे आलात तर इथं पण त्याच पद्धतीचं तेवढंच मोठं ह्या साईडला पण एक बेडरूम आहे. हे बेडरूमची साईज बघा किती मस्त आणि किती मोठी आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्या घरातनंच तुमच्या पार्किंग तुमची कंटिन्यू तुम्हाला घरातनं पार्किंग पण दिसत राहील. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी पण चांगलं आहे.
लोकेशन वाईज आता जे नवीनच नमो सेंट्रल पार्क झालं त्याच्याच अपोजिटला हा फ्लॅट आहे, म्हणजे जवळ आहे. आणि हे वॉलड्रॉप तुम्ही बघू शकता, वॉलड्रॉपचा स्पेस किती मोठा आणि किती चांगला आहे. तर अशा पद्धतीचं हे आहे. आणि त्याच्यानंतर हे शेवटचं आणि आपलं हे मला वाटतं हे बंद आहे, सॉरी मालकांनी ही चावी विसरलेली आहे. पण इथे पण त्या बेडरूमला जेवढं मोठं बाथरूम आहे तेवढंच मोठं बाथरूम तुम्हाला ह्या बेडरूममध्ये पण मिळेल. तर हा जो फ्लॅट आहे ना, हा फ्लॅट मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ह्याचं मेंटेनन्स वगैरे पण कमी आहे. आणि याच्या जी किंमत मालकांनी ठेवलेली आहे साधारणतः 1,65,00,000 रुपये ह्या मालकांनी आपल्याला सांगितलेले आहे. इथे काही कमी आणि काही जास्त रेटचे पण घरं आहेत, पण आता ह्या मालकांनी ह्या पद्धतीनं आपल्याला रेट सांगितलेला आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला हा फ्लॅट आवडला आणि जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर मला नक्की फोन करा. आणि दुसरी गोष्ट, आपण सगळे फ्लॅट खूप चांगले बघतायत असं मला वाटते, पण मला सबस्क्रायबर्स खूप कमी येत आहेत. मला असं वाटते जर ते तुम्ही केलं थोडंसं तर बरं होईल, जेणेकरून मला उत्साह वाढेल, अजून काम करावं असं वाटेल, अजून काम मी करेल. तुर्तास थांबतो. अजून आपल्याला खूप फ्लॅट मी रोज दाखवणारच आहे. आता तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.